गावाकडे आलं ना पहिलं असं सरपण तोडावं लागतं आणि मगच खायला भेट. त्याच्यात आता गॅस महाग झालेले आहेत म्हणून चुलीवर स्वयंपाक बनवावा. घरी ना पाहुणे पण एवढे आलेले आहेत की काही विचारूच नका. त्याच्यामुळे स्वयंपाक पण लय मोठा करावा. मग काय ननंदबाईला बसले चपात्या भाजायला, मग मी दिल्या लाटून. मिळून काम केले की काम लवकर होते म्हणून पाहुण्याला चपात्या भाजायला बसले. एकटी तरी काय काय करणार, खायलाच लय मोठे. मग पहिला स्वयंपाक झाला का लगेच पोरांना जेवायला दिलं आणि आम्ही पण जेवण करून घेतलं. आता पोरांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत ना, मग काय लय येड्यावणी करते. मोठ्याने छोट्या पोराला मारलं. मग मला एवढा राग आला ना, जे हातात होतं तेच मी फेकून मार. माझं कामच असं असतं, मला राग आला ना आवरत. मग मोठं पोरग गेले रुसून, मग मी पण गेले कपडे धुवायला. कपडे धुवून आले आणि लगेच गाडीवर रानात गेले. रानात आमच्या छोट्या दिराचं घर आहे. मग त्यांनी थंडगार मस्त लिंबू सरबत पाजिलं. पाहुणे पण होते आमच्या सोबत. नंतर प्लॅन केला रानात खिचडी भात आणि ठेचा बनवून खायचा. मग काय घेतला पाहुण्याकून बनवून. एवढं भारी झाला होता ना भात, काय सांगू तुम्हाला. रानातली मजाच काहीतरी वेगळी होती. पोटभर खाल्लं आणि परत निघलोत घरी. घरी आले की बघा हे पोट्टे कसे अडवणी करते. किती खाल्लं तरी त्यांना खायलाच लागतं. त्यांना खायला दिलं आणि घेतलं झोपून. आजच्या पुरतं एवढंच. टाटा बाय बाय.